नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे 2025 ला पहिल्यांदाच. लक्षात घ्या, 17 एप्रिल पर्यंत राज्यसभेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. 17 एप्रिल नंतर ती बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडावं आणि आपला ऑप्शनल सब्जेक्ट व जो मुख्य परीक्षेचा पेपरसाठी जे माध्यम तुम्ही निवडणार आहे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करा. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतून बाहेर या आणि लवकरात लवकर आपल्या अभ्यासाला, खास करून ऑप्शनल पेपरच्या अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा. हिस्ट्री विषय ज्याचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी यूट्यूब सेशनच्या माध्यमातून तुम्हाला लिखाण सराव कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे त्यावर एक छोटेखानी मार्गदर्शन पण लेक्चर्स या ठिकाणी देत आहे. तर या लेक्चरचा आत्ता 11वा भाग आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत. आज देखील आपण यूपीएससीचा प्रीवियस इयर क्वेश्चन घेऊन या प्रश्नाचं उत्तर आणि त्याबद्दलची चर्चा इथे या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, हा प्रश्न आहे यूपीएससी 2020च्या पेपर मधला. यूपीएससी 2020च्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला, जो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 15 मार्कांसाठी विचारलं होतं. लक्षात घ्या, प्रश्न आहे, अनेक विद्वान अलेक्झांडरला दी ग्रेट मानतात, तरी देखील अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाच्या दीर्घकालीन परिणामांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. टिप्पणी करा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता बघा, हा प्रश्न थोडासा फसवा पद्धतीचा आहे, हे लक्षात घ्या. यूपीएससी डायरेक्टपणे प्रश्न विचारत नाही. लक्षात घ्या, एमपीएससी तसं पाहिलं तर जरी एमपीएससीने यूपीएससीचा सिलेबस कॉपी पेस्ट केला असला तरी एमपीएससीची प्रश्न विचारण्याची लकब वेगळी आहे आणि यूपीएससीची वेगळी आहे. लक्षात घ्या, यूपीएससीचे प्रश्न हे डायनामिक लेवलचे असतात आणि त्याच्यामध्ये असे काही वर्ड असतात की ज्या वर्डमुळे विद्यार्थी या ठिकाणी इथं गाफील होतो किंवा त्याला कळत नाही याच्यामध्ये काय लिहावं. ठीक आहे ना. एमपीएससीचे प्रश्न जर आपण बघितले 2006 ते 2012चे, तर तुम्हाला लक्षात येतं की एक सरळ सरळ प्रश्न या ठिकाणी असतात. तिथं जास्त काही भानगड या ठिकाणी नाही. आता जसं की इथं पाहू शकतो आपण या प्रश्नामध्ये की थोडीशी विद्यार्थ्यांना विचार करण्याचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा इथं पुनर्मूल्यांकन या शब्दामुळे इथे या ठिकाणी आलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्न नीट वाचू आपण परत एकदा आणि मग आपण याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते आपण डिस्कशन करूया. अनेक विद्वान अलेक्झांडरला दी ग्रेट मानतात. ठीक आहे, अनेक विद्वान अलेक्झांडरला ग्रेट मानतात. आता प्रश्नामध्ये म्हटलं की अलेक्झांडर हा ग्रेट आहे, परंतु तो ग्रेट आहे असे अनेक विद्वान मानतात म्हणून आपण मानायचं का? तर नाही. मग पुढे असं म्हटलं, तरी अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाच्या दीर्घकालीन परिणामांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तो जरी ग्रेट असला तरी त्याच्या बघा प्रश्नामध्ये डिमांड काय बघा, प्रश्न समजून घ्यायचा. तो म्हणतात की अनेक विद्वान अलेक्झांडरला ग्रेट मानतात. तो ग्रेट असला तरी अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाच्या दीर्घकालीन परिणामांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. यावर टिप्पणी करा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. पण ते पुनर्मूल्यांकन केल्यानंतर त्याचा भारतीय समाजावर जो परिणाम झाला, जो प्रभाव पडला, त्याचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर आम्ही ठरवू की तो ग्रेट आहे का नाही, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. आता तशा मेथडमध्ये तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे. साहजिकच प्रश्नाचं उत्तर लिहित असताना साहजिकच सुरुवात आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये करणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगाल, उत्तर लिहित असताना डायरेक्ट उत्तर लिहायचं, इंट्रोडक्शन, प्रस्तावना असं काही लिहायचं नाही. ठीक आहे ना. आणि प्रश्नाचं उत्तर लिहित असताना लक्षात घ्या, इतिहासाचा पेपर सॉल्व्ह करतोय आपण, त्यामुळे ऐतिहासिक दाखले देणं गरजेचं आहे आणि ऐतिहासिक कालखंड तो इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. कोणता विदेशी प्रवासी भारतात कोणत्या काळात आला, कोणाच्या शासन काळामध्ये आला, कोणतं शासनकाळ कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी होतं, तर ते थोडंसं माहिती देणं गरजेचं आहे. अगदी थेट पद्धतीने तारखा नसल्या तरी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. ढोबळ मानणं, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सिकंदर अलेक्झांडर भारतामध्ये आला, बस एवढं लिहिलं तरी चालेल, है ना. लक्षात घ्या इंट्रोडक्शन मध्ये. आता इंट्रोडक्शन मध्ये काय, तर सिकंदरची ओळख तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणा मगदुनियाचा शासक, कुठला शासक होता तर मगदुनिया. ठीक आहे ना. तर सिकंदर कुठला शासक होता तर मगदुनिया जो आहे, मगदुनिया म्हणा किंवा ज्याला मॅसेडोनिया पण म्हणू शकता, तर मगदुनियाचा शासक आहे. तो ग्रेट का आहे तर त्याने खूप मोठं साम्राज्य जे होतं, अक्कामेनिद साम्राज्य ज्याला म्हटलं जातं, तर ते अक्कामेनिद साम्राज्याचा पराभव या ठिकाणी केला होता. अक्कामेनिद साम्राज्य जे आहे, तर त्या अक्कामेनिद साम्राज्याचा पराभव या ठिकाणी केला होता आणि जग जिंकण्यासाठी तो भारतीय सीमेरेषेवर येऊन ठेपलेला होता. मग मगदुनियाचा शासक सिकंदर अलेक्झांडर ज्याने अक्कामेनिद साम्राज्याचा पराभव केल्यानंतर, ते साम्राज्य समाप्त केल्यानंतर जग जिंकण्याच्या इराद्याने तो भारताच्या सीमेरेषेवर कधी आला, डेट माहिती आहे आपल्याकडं,
इसवी सन पूर्व 326 ला तो भारतामध्ये आला. आता हे झालं मुद्दे. आता याच्यामध्ये म्हणतात की तुम्ही सिकंदरच्या आक्रमणामुळे भारतीय समाजावर दीर्घकालीन परिणाम या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक असे दीर्घकालीन परिणाम भारतीय समाजावर या ठिकाणी दिसून येतात असं म्हणून प्रस्तावना संपून टाका. आणि मग तुम्हाला ते जे दीर्घकालीन परिणाम आहे इथं विचारले बघा, दीर्घकालीन परिणाम, तर ते दीर्घकालीन परिणाम लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं मूल्यांकन करा. हा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आता दीर्घकालीन परिणाम काय काय झालेले आहे, तर पहिला परिणाम जर आपण पाहिला तर भारतामध्ये असणारी छोटी छोटी गणराज्य जे आहे, भारतामध्ये असणारी छोटी छोटी गणराज्य ती काय झालेली आहे, तर ती नामशेष या ठिकाणी झालेली आहे की नाही. मग इथं त्यामध्ये तुम्ही टायटल टाका, गणराज्य नामशेष झालं किंवा गणराज्यांचा ऱ्हास झाला. मग तिथं म्हणा सिकंदरच्या आक्रमणामुळे वायव्य सरहद्द प्रांतामध्ये असणारे छोटे छोटे गणराज्य हे पूर्णतः नामशेष या ठिकाणी झालेले आहे. आणि या गणराज्य हे जे नामशेष झाले त्यामुळं मौर्य साम्राज्य जे आहे हे या ठिकाणी वाढीस लागलं. या प्रकारचा मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. छोटे छोटे गणराज्य हे पराभूत या ठिकाणी झाले. हे भारताच्या बाजूने एक फायदेशीर बाब होती. दुसरं तुम्ही या ठिकाणी इथं मौर्य साम्राज्य जे आहे, तर मौर्य साम्राज्याची स्थापना हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी मांडू शकतो, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की सिकंदरच्या आक्रमणाच्या नंतर लगेचच भारतामध्ये चंद्रगुप्ताच्या द्वारे मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि मौर्य साम्राज्याच्या या स्थापनेला छोट्या छोट्या गणराज्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मौर्य राज्य जे आहे हे भारताचं एकीकरण करू शकले. भारतीय समाजाचं किंवा भारतीय भूगोलाचं ते एकीकरण या ठिकाणी करू शकले. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडून द्या. पुनर्मूल्यांकन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही मौर्य साम्राज्य स्थापना नाही झाली तर भारतीय समाजाचं ते एकीकरण ते या ठिकाणी करतायत. हा एक खूप मोठा बेनिफिट भारतीय समाजावर आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतो. तिसरं महत्वाचं काय, तर याच्यामुळे व्यापारी मार्ग जो आहे तो व्यापारी मार्ग या ठिकाणी खुला झाला. व्यापारी मार्ग या ठिकाणी खुला झाला. मग याच्यामध्ये तुम्ही काय मांडू शकता, याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की सिकंदरच्या आक्रमणामुळे किंवा सिकंदरने आपल्या सोबत जे काही इतिहासकार आणले होते, ओनेसिक्रेटस, निआर्कस, अरिस्टोबुलस, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये सिकंदर कोणत्या मार्गाने भारतामध्ये आला त्याचा तो प्रवास मार्ग या ठिकाणी दिला. त्यामुळे युरोपियन लोकांना भारताकडे येण्यासाठी व्यापारी मार्ग खुला झाला आणि त्यामुळे भारत आणि युरोप यांचे व्यापारी संबंध वाढीस या ठिकाणी लागलेले आहेत. तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी यामध्ये मांडू शकता. चौथा महत्वाचं काय, तर भारतीय इतिहासाचं पुनर्लेखन जे आहे, भारतीय इतिहास जो आहे तर त्या इतिहासाचं पुनर्लेखन या ठिकाणी करायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मग तुम्ही इथं म्हणू शकता की सिकंदर अलेक्झांडरचे जे इतिहासकार होते, अरिस्टोबुलस, ओनेसिक्रेटस, निआर्कस, तर यांनी तत्कालीन भारतीय शासकांची माहिती आपल्या प्रवास वर्णनामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. मग त्यांच्या या ग्रंथांच्या द्वारे भारतीय इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची संधी मिळाली. आणि त्याचबरोबर मौर्यांचा कार्यकाळ जो आहे, मौर्यांनी कोणत्या कार्यकाळामध्ये राज्य भारतावर केलं, तर त्या मौर्यांचा कार्यकाळ हा निश्चित करण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मदत सिकंदरच्या आक्रमणामुळे या ठिकाणी झालेली आहे. तर हा एक मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. याचबरोबर अजून काय, तर युरोप आणि त्याचबरोबर आशिया, युरोप आणि भारत म्हणा, आशिया नाही म्हणता आलं तरी युरोप आणि भारत म्हणा, यांच्यात सांस्कृतिक एकता या ठिकाणी वाढीस लागलेली आहे ना. तर यांच्यातील सांस्कृतिक संबंध वाढीस लागले किंवा सांस्कृतिक एकता म्हणा किंवा सांस्कृतिक संबंध म्हणा, व्हॉट एव्हर. तर लक्षात घ्या, इथं म्हणू शकता की भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक संबंध वाढीस लागले. जसं की उदाहरणार्थ गांधार कला केंद्र. पण गांधार कला केंद्रामध्ये युरोप, युनानी आणि भारतीय अशा तिन्ही कलांचा संगम इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यामुळे सांस्कृतिक एकता, सांस्कृतिक संबंध या काळामध्ये सिकंदरच्या आक्रमणामुळे वाढीस लागल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. अजून काय बरं मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येईल, तर तुम्हाला इथं म्हणता येऊ शकतं की सिकंदरच्या आक्रमणामुळे भारतीय चलन व्यवस्थेमध्ये महत्वाचा कायमस्वरूपी बदल या ठिकाणी झाला. मग भारतामध्ये जी चलन व्यवस्था या ठिकाणी होती, तर त्या चलन व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की धातूची कॉइन्स नव्हते, लक्षात घ्या. मग सिकंदरच्या आक्रमणामुळे भारतामध्ये धातूची कॉइन्स या ठिकाणी काढायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मग या काळामध्ये विविध प्रकारचे पंचमार्क नाणी निर्माण झाली आणि त्या पंचमार्क नाण्यांवर नंतरच्या काळामध्ये भारतीय शासकांनी स्वतःच्या प्रतिमा देखील या ठिकाणी टाकल्या. तर हा एक महत्वाचा बदल हा सिकंदरच्या आक्रमणामुळे भारतीय समाजावर इथे या ठिकाणी पडलेला आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर आणखीन काय बरं तुम्हाला याच्यामध्ये मुद्दा इथे या ठिकाणी ऍड करता येऊ शकतो, तर या काळामध्ये
आपण तुम्ही हा पण एक मुद्दा या ठिकाणी ऍड करू शकता की या काळामध्ये व्यापार जो आहे हा व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढीचे या ठिकाणी व्यापाराची वाढ या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. मग इथं तुम्ही काय म्हणता व्यापार वाढ ज्याला आपण म्हणू शकतो व्यापार वाढ किंवा व्यापारास चालना मिळाली असं तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये सिकंदर कोणत्या मार्गाने भारतामध्ये आला त्याबद्दल लिखाण केल्या गेल्यामुळं सिकंदरच्या नंतरच्या काळामध्ये लगेचच रेशीम मार्ग या ठिकाणी भारतामध्ये किंवा रेशीम मार्ग या ठिकाणी खुला झाला, ज्यामध्ये चीन मधले रेशीम व्यापारी हे मध्य आशियापर्यंत या ठिकाणी जाऊन त्यांचा रेशीम या ठिकाणी विकू लागले. त्याचा परिणाम भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार वाढ जो आहे तो व्यापार वाढीमध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर सिल्क रूट पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे सिकंदर अलेक्झांडरच्या आक्रमणाचा दीर्घकालीन परिणाम काय होता त्या परिणामांचं पुनर्मूल्यांकन आपण इथे या ठिकाणी केलं. ते पुन्हा मूल्यांकन त्याचं या ठिकाणी केलं आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून सिकंदर हा कसा ग्रेट आहे ते तुम्ही इथे या ठिकाणी मांडलं. मग शेवटी तुम्ही इथे या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये या ठिकाणी देऊ शकता की यावरील सर्व मुद्द्यांच्या आधारे सिकंदरच्या आक्रमणाचा भारतीय समाजावर विविध अंगाने परिणाम या ठिकाणी झाला. त्यामुळे सिकंदर दी ग्रेट या ठिकाणी होता असं म्हणणं हे समर्पक या ठिकाणी राहील. अशा प्रकारचा मुद्दा तुम्ही यामध्ये आणून तो या ठिकाणी इथं थांबवू शकता. या पद्धतीचे हे महत्वाचे प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही देखील करा. प्रश्न लिहा आणि ते प्रश्न तुमच्या जवळ जर कोणता इतिहासाचा मास्तर असेल तर त्या मास्टरकडे चेक करून घ्या. अदरवाईज माझ्याकडे तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करून माझ्याकडे पाठवलं तर मी तुम्हाला या ठिकाणी चेक करून या ठिकाणी देईन. तर लक्षात घ्या, एक महत्वाची सूचना या ठिकाणी द्यायची आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त इतिहास विषयाच्या सर्वच बॅचवर आपण खूप मोठी सूट या ठिकाणी देत आहोत. साधारणतः 35% सूट आपण प्रत्येक बॅचवर या ठिकाणी देत आहोत. लक्षात घ्या, ही सूट ही वर्षातली शेवटची सूट असेल. 35% डिस्काउंट यापुढे नंतर मिळणार नाहीये. तर लक्षात घ्या, जे पण कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे इतिहास जीएस ची बॅच जॉईन करायला, इतिहासाची पूर्व परीक्षेची बॅच जॉईन करायला, हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जॉईन करायला जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत, याचबरोबर कंबाईनच्या बॅचेस जॉईन करायला, तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी या ऑफरचा बेनिफिट जरूर या ठिकाणी उचला. लक्षात घ्या, ऑफर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला कूपन कोड या ठिकाणी यूज करायचा आहे, तो म्हणजे बाबासाहेब. तर बाबासाहेब या नावाचा कूपन कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. ही ऑफर 14 एप्रिलला रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे. आजपासून 14 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंतच ही ऑफर या ठिकाणी असणार आहे. 12 वाजता मात्र ऑफर समाप्त होईल, त्यानंतर पुन्हा कोणालाच मिळणार नाहीये. तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी आपल्या बॅचेसला बॅच जॉईन करायची असेल तर 14 एप्रिल पर्यंत बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करून घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही मला कमेंट्स करा, लाईक करा. आपल्या मित्रांना खास करून जे हिस्ट्री ऑप्शनल आणि जीएसची तयारी करतात त्यांना आपलं लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. थांबूया, भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.